मॅचला आपण सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी तकदीर माली आणि यशपाल माली मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये तुफानी हल्ला बोल केला होता दीपू मालीने. यशपाल मालीने देखील चांगली फलंदाजी केली होती. या स्पर्धेमध्ये तकदीर मालीची बॅट नक्कीच शांत आहे, मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये फार अपेक्षा देखील आहे टीमला. मात्र कौतुक करेल मी सर्व युवा खेळाडू घेऊन नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम संघ भरपूर चांगला खेळत आहे. ओमसाई लोणाड असोसिएशनच्या अंतर्गत हा संघ भरपूर चांगला प्रमाणात खेळत आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये या संघाचं नाव आवर्जून घेतला जात आहे. त्या संघाने खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेट देखील खेळलेला आहे. पंचांच्या भूमिकांनी दोन्ही पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. राकेश सिन्हा सर आणि स्वप्नील पाटील सर. शेवटचा मॅच आहे आजच्या दिवसातील. उद्या सकाळी ठीक आपण 10 वाजता पुन्हा एकदा या मैदानावर भेटणार आहोत. मॅच ऑन. आदित्य वाकडे गोलंदाजीसाठी आलेला आहे. सर्व माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत खेळाडू. दोन्ही संघामध्ये चांगले फ्रेंड्स आहेत. मॅच फार चांगला पाहायला मिळेल, कारण की इथून जो जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये खेळेल. उद्या नक्कीच पहिला सामना जो असणार आहे भिवंडी इमर्जन्सीचा मॅच असेल. दुसरा मॅच देखील भिवंडी इमर्जन्सीचा. दोन्ही संघाने वेळेवर पोहोचायचे. पहिला चेंडू या षटकातील आदित्य याचं. फलंदाज आपण पाहतोय या तकदीर माली. पहिला चेंडू खूप चांगला हा स्ट्रोक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. तकदीर मालीच्या बॅटमध्ये पहिली धाव इथे लागली जात आहे. सुरुवात चांगली केलेली आहे तकदीर मालीने. स्ट्राईक मिळते यशपाल माली. खूप जुना जाणता क्रिकेटर आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता यशपाल माली यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हो बॅटची एज घेतली होती. चांगला चेंडू कॅरी केला विकेट किपरने योगेश कोहली. मागच्या मॅचमध्ये देखील बॅटिंग देखील चांगली केली होती. हा महत्त्वाचा मॅच आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आदित्य वाकडे आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला सामना गॅलरी इन कडून केली जाते गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट नेते. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट इथे होत आहे. प्रतीक वाकडे चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. समोरचा संघ देखील ताकदवर संघ आहे. दोन्ही संघांचे आपण जर खेळाडूंचं कौतुक केलं तर दोन्ही संघाकडे गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील आहे. म्हणून हा टार्गेट जास्तीत जास्त 40 किंवा 45 हा टार्गेट चांगला होऊ शकतो. पुढचा चेंडू आदित्य ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. काही गोलंदाजी पाहायला मिळते. जिद्द दाखवत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ आपण पाहतोय. यशपाल माली आणि तकदीर माली यांच्यामध्ये भागीदारी होते, मात्र ही भागीदारी वाढवावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि चेंडू झालेले 4 मध्ये 3 सिंगल आलेत. ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळलाय चेंडूला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. हा स्ट्रोक संत गतीची सुरुवात आहे. 5 चेंडू 4 धावा. तकदीर माली प्रयत्न करेल का शेवटच्या चेंडूवर? मोठा फटका येईल का? रात्र झाली आहे मात्र हवा थांबण्याचं नाव घेत नाहीये. हवा देखील थंडगार सुटली आहे. आदित्य वाकडे आपटलेला चेंडू होता. हलकासा ऑफस्टिकची जी लाईन आहे त्याच्या आतमधून कट झाला होता चेंडू. डॉट चेंडू. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावबालकावर. शेवटपर्यंत तकदीर माली बघत राहिले त्या परिसरामध्ये की चेंडू अगदी कुठे लँड झाला.
आता अंपर इज बेस्ट जज. थोडंसं कट झाला होता चेंडू आतमधच्या बाजूला. यस फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच. प्रतीक वाकडे गोलंदाजीसाठी आलेला आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आदित्य नेहमी चांगली सुरुवात करून देते आपल्या संघाला. या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली आहे. प्रतीक वाकडे षटक क्रमांक दुसरा. सर्व युवा खेळाडू आहेत. सर्व खेळाडूंची जर विचार केला आपण तर 30च्या घरामध्ये सर्वांची एज आहे. कोणी 21, 22, 24, 25, 26 वयाचा देखील खेळाडू आहे टीम मध्ये. आणि समोर लेजंड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. यशपाल माली गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे. प्रतीक वाकडे लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोर देखील यशपाल माली सज्ज होत आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अटॅक सुरू झालेला आहे मैदानाच्या आतमधून. यशपाल माली याचा येणारा हा पहिला षटकार. पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय. मानकोली गावाची वलक आहे यशपाल माली आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे मित्र कालीराम केनी सर देखील अजूनही आपण पाहतोय रात्रीचे जबल 3:04 झालेले आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शंकर दादा जुकर देखील ऑनलाईन आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उद्या त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. जेबी कप मध्ये चेंडूची माग केली जाते. चेंडू फेकून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. यशपाल माली यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. धावा धावपलकावर झालेल्या आहेत 10 धावा. जेबी ट्रॉफी 2025 शेवटचा मॅच आजच्या दिवसातील. खूपच चांगला आयोजन या स्पर्धेचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीक वाकडे गोलंदाजी करतोय. पहिला ब्लास्ट आलाय आतापर्यंत. दुसरा धाव अगदी चांगला स्ट्रोक बचतमग केला असं म्हणूया आपण. अगदी एस्टेचा वेध घेणारा चेंडू टाकला होता. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला होता. मात्र तितकाच चांगला स्ट्रोक देखील ऑफर केला होता फलंदाजाने. अजून एक आपण पाहतोय नक्कीच इम्पॅक्ट स्टंप बाहेर आहे असं पंच सांगतात. नक्की घडले तरी काय रिप्ले मध्ये पाहूया आपण प्रिन्स मुसेंच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाडी सरांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू एस्टांवर टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला हा स्ट्रोक. एक धाव आली आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपू मालीचं येणं बाकी आहे. सौरभ मालीचं येणं बाकी आहे. दोन बॅटर अजूनही चांगले येणं बाकी आहेत. या धावा ज्या आहेत एक षटकार आला होता यशपाल माली यांच्या माध्यमातून. प्रतीक वाकडेने खूप चांगला कमबॅक केला आतापर्यंत. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर आला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू जातोय. 12 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. प्रतीक वाकडे कमी वेळेमध्ये चर्चेमध्ये येणारा हा गोलंदाज आहे. खराब चेंडू टाकला आणि स्वीप केले चेंडूला आणि तिथे पाहायला मिळते सुंदर अशी जेल. व्हाट अ कॅच. रात के कातिल है जिस तरह की ये गेंदबाजी और फील्डिंग है. 12 धावांवर पहिला इथे झटका लागलेला आहे टीम मानकोली टीम संघाला. बॅटर यशपाल माली आउट. दबंग दीपू मैदानाच्या आतमध्ये. हवा भी चल रही है.
अब दुआ भी काम करेंगी या नहीं, आइए देखते हैं। दीपू माली मैदान के अंदर, दीपू मैदानाच्या आतमध्ये आलाय, फिल्डिंग लावून घ्यायचे। 12 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। काय क्रिकेट चाललंय मैदानामध्ये। ज्या संघाने धावांचा आज पाऊस पाडला त्या संघाला सध्या फक्त पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा बनवता आल्यात आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आणि 1 षटकार देखील आहे। दीपू न्यू बॅटर, स्ट्राइक वर तकदीर माली तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं, गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच रोशन भंडारी, टीमचे कॅप्टन, षटक क्रमांक 3। नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा, क्षेत्ररक्षण लावला गेलाय, गोलंदाजाने गोलंदाजी करायची आहे। जेबी ट्रॉफी 2025चा हा आजच्या 3ऱ्या दिवसाचा शेवटचा मॅच आपण पाहतोय। या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे रोशन भंडारी। ओ हो चांगला स्ट्रोक, तकदीर मालीच्या बॅट मधून येणारा हा षटकार। मागच्या 2 मॅच मध्ये बॅट चालली नाहीये, मात्र महत्वाच्या मॅच मध्ये तकदीरच्या बॅट मधून हा षटकार आलाय। कमालीचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक बघतच राहिला या चेंडूला। याच प्रकारे फटक्यांसाठी जाणला जातोय तकदीर मालीला। अगदी भादवड बी धमाकामध्ये याच मैदानावर बाईक पटकवली होती या खेळाडूने, मालिकावीर राहिला होता, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। तकदीर सज्ज होत आहे, गोलंदाज आता रोशन भंडारी आता थोडंसं चिंतेत आलाय आणि त्याला सावरण्याकरिता विकेट कीपर योगेश गेलाय। धावसंख्या 18 धावा धावपलकावर झालेल्या आहेत। अजूनही इथे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे। रोशन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र बॅटरला जावावं लागेल डगआउट मध्ये। तकदीर मालीचा विकेट मिळाला इथे। तकदीरने 1 षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून पेश केला होता, मात्र खेळपट्टीवर जास्त वेळ थांबवू शकले नाहीये। ह्या मैदानाचा विचार केला तर ज्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला होता तो सर्वात लांब बाउंड्री आहे आणि तोच कोपरा जो आहे कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता तकदीरने। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय प्रीत केने, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रीत केनी। धावा झालेल्या आहेत धावपलकावर 18 धावा। दीपेश मालीला कधी स्ट्राइक मिळेल हीच प्रेक्षक वाट पाहत आहेत। दीपेश मालीचे देखील फॅन्स भरपूर आहेत, अजूनही ते यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत। फॅन फॉलोअर्स असणं देखील फार महत्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये। वो कहते ना एक दोस्त जरूरी है। हवा वाहत आहे आणि डावखुऱ्याचा फलंदाज पाठवलाय मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होता आहे रोशन। पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय प्रीत साठी। प्रीतला ऑन साइडला खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, डॉट चेंडू। काय गोलंदाजी पाहायला मिळते, ओ माय गॉड, असं वाटतं क्रॅम्प आलाय गोलंदाजाला। तीन चेंडू टाकून झालेत, 1 षटकार, विकेट आणि डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळते। प्रीत किनी सज्ज होते खेळण्यासाठी। आपटलेला चेंडू, हुक केलाय चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार, येतोय षटकार।
याच फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला. ॲडव्हान्स होतं डावखुरी हाताच्या फलंदाजाला, आपटला होता चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन त्या चेंडूला सीमेच्या बाहेर फेकून दिलं षटकाराकरिता. धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 24 धावा धावफलकावर 24. नक्कीच आपण पाहतोय रोशन भंडारी याच्या पायाला क्रॅम्प आलेला आहे आणि तो आता मैदानाच्या बाहेर येतोय. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. दोन चेंडू कोण टाकेल पाहूया आपण. गोलंदाज नक्कीच या 2 चेंडूसाठी तयार होत आहे. प्रीत किनी सज्ज होते खेळण्यासाठी. षटकार आला होता मागच्या चेंडूवर. योगेश गोलंदाजाचं नाव सांगायचंय. उमेश दुर्वेश. 2 चेंडू टाकायचे या षटकातील. पाहूया बॅटर प्रीत केनी जरा सेट झालाय असंच म्हणूया. षटकार आलाय मागच्या चेंडूवर. किती धावांचं लक्ष देईल टीम आई एकविरा मानकोली टीम. पुढचा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा 6 इथे प्रीत केनी याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 2 ठोकले आतापर्यंत. धावसंख्या 30 धावा. पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या, आता धावा बनल्या गेल्यात. येणाऱ्या फलंदाजीमध्ये शॉर्ट गन ऑफ मानकोली टीमचे कॅप्टनचे येणं बाकी आहे. मात्र सध्या मैदानामध्ये प्रीत केनी त्याचे प्रयत्न करत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन येत आहे. श्याम नाईक गॅलरी एन कडून बॅटर प्रीत केनी सज्ज होत आहे. षटकारांच्या हॅट्रिकवर आलाय आणि षटकारांचे हॅट्रिक यस कंप्लीट. कारण की हॅट्रिक बघण्याकरिता प्रेक्षक जागे आहेत. 3 मध्ये 3 ठोकले. धावा आल्या नव्हत्या. पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा होत्या. या षटकामध्ये किती धावा आल्या मयूर आम्हाला सांगतील. 24 धावा तब्बल इथे काढलेल्या आहेत. 4 षटकार, एकही सिंगल धाव नाहीये. क्या बात आहे. मूड बनवला या फलंदाजाने. धावांचा दुष्काळ आला होता मात्र धावांची लूटमार केली या षटकामध्ये. आणि अगदी चौथा बॅटर याच्या अगोदर दीपू मालीने देखील एक षटकाराची हॅट्रिक लावली होती आणि 2 वेळा ती हॅट्रिक बनवली होती दीपू मालीने. आता प्रीत केनी याच्या नावावर हॅट्रिक जात आहे. असं वाटतं की झेल होईल. कन्फ्यूज झालो मी देखील मात्र चेंडू अगदी सीमेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. हवा के संग घटा के संग सिक्सर पाहायला मिळाला. भरपूर वेळ झालेला आहे. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 3:16 आज देखील 4 वाजता सुट्टी होईल सर्वांची असं वाटतोय. उद्या 10 वाजता यायचं देखील आहे. प्लीज गोलंदाज रिक्वेस्ट. हरिकेत आलाय. कोहली आणि बॅटर दीपू माली. कोहली आणि माली. पाहूया पहिला चेंडू घेऊन जातात. हवा पहा किती वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा घेईल का दीपू माली. पहिला चेंडू या षटकातील. दीपू माली देखील सुरू झालेला आहे. खेळाडू कक्षामध्ये चेंडू गेलेला आहे. येतोय षटकार दीपू मालीच्या बॅटमधून. प्रणय पाटील फ्रॉम खारबाव, वंडरबॉय खारबाव. प्रणय पाटील याच्या नावावर 99 धावा आहेत या स्पर्धेमध्ये. दीपू देखील त्याच रेंजमध्ये जात आहे हळूहळू. 85 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात या स्पर्धेमध्ये.
दीपू मालीशी बॅट आग उगलत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू दीपू साठे. अजून एक मोठा फटका. हा चेंडू पुन्हा येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू लगेच फेकून द्यायचा आहे. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 बाय दीपू माली ऑन फायर नाव. दबंग दीपू, वन ऑफ द बिग प्लेयर इन मानकोली. या स्पर्धेचा 200वा षटकार आलेला आहे. क्या बात आहे. 200 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. दीपू माली काय फॉर्म आहे या. प्रत्येक मॅच मध्ये धावांचा पाऊस पडत आहे. जिद्द. टीम अडचणीमध्ये होती तेव्हा तो आला, त्याला स्ट्राईक मिळाली नाही. एक षटक अगदी तो नो स्ट्राईकला उभा राहिला. आता स्ट्राईक मिळाली आहे. 2 मध्ये 2 ठोकलेले आहेत. गोलंदाज सज्ज होत आहे. हरिकेत राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपू मालीसाठी. पुन्हा एकदा समोर आपटलाय. शतरक्षक आहे तिथे. धाव घेतली जात नाहीये कारण स्ट्राईक दीपू माली याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हरिकेत पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू नंबर 4 दीपू माली साडे. धावा धापलकावर 48. हरिकेत गोलंदाज समोर दीपू माली खेळतोय. रनअप चुकलाय. दबाव आहे गोलंदाजावर. डेड बॉल इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. फार थंड हवा सुटली आहे. आता गरम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडू चाललाय. सीमा रेखा पार येतोय षटकार. 3 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. या षटकामध्ये चेंडू द्यायचे मैदानामध्ये. अशा प्रकारे 50 धावांचा 11 गाठला गेलाय. 54 धावा धावपलकावर इथे लागलेल्या आहेत. जितक्या धावा तुम्ही देणार तितक्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. थोडासा अनफिट इथे आपण पाहतोय. रोशन भंडारी आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॅप्टन मॅचच्या पासून दूर आहे आणि आता या मॅचला लीड करताना योगेश कोहली विकेट कीपर आपण पाहतोय. मात्र गोलंदाजाने आतापर्यंत डोकेदुखी ठरवली आहे 14-12 टीम संघाला. चांगला गोलंदाज आहे. लेंथ लाईन चांगली नाहीये. यॉर्करचा वापर करावाच लागेल. दीपू साठे पुन्हा एकदा. अजून एक चांगला स्ट्रोक. धाव घेतली जात नाहीये. फक्त षटकाराने डील करत आहे दीपू माली. धावा झालेल्या आहे धावपलकावर 54 धावा. शेवटचा हा चेंडू बाकी आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला आणि दीपूला एक स्ट्रोक खेळावाच लागेल कारण की शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. चांगला स्ट्रोक समोर केलाय. शतरक्षक वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटर आउट. 55 झालेले आहेत आणि अब तक 56चा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. 56 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. पहा मित्रांनो, प्रणय पाटील ज्याने 99 धावा बनवले या स्पर्धेमध्ये 98 धावा दीपू मालीने बनवलेल्या आहेत. छप्पन्न धावा बनवायचे आहेत.
बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 56 धावा बनवायच्या आहेत. इथे बॅटर आपण पाहतोय प्रतीक वाकडे आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय योगेश कोहली. दोन्ही बॅटर खूप चांगले आहेत. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता या दोन्ही खेळाडूने. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील पूर्ण तयारी करत आहे. दोन्ही बंधू थोडीशी चर्चा करताना यशपाल माली आणि दीपू माली, कारण की या मॅचमध्ये त्यांना देखील जिंकायचं आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम संघाला देखील जिंकायचं आहे. चर्चा देखील दोन्ही संघ करतायत. चेंडू दिले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे धावाचा विचार केला तर 55 झालेल्या आहेत आणि 56 धावा इथे बनवायच्या आहेत. प्रणय पाटीला याच्या धावा 99 आहेत आणि दीपू मालीच्या 98 धावा आहेत. नक्कीच अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिलेला आहे दीपू मालीचा आणि त्याचबरोबर प्रणव पाटीलचा. उद्या त्या संघाला देखील साई स्पोर्ट खारबाव टीमला देखील इन ॲक्शन मध्ये आपण बघणार आहोत. गोलंदाजीला सुरुवात करताना दीपू माली. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू प्ले अँड मिस डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. दीपू टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय सुरुवात चांगली करताना. पुन्हा एकदा दीपू माली बोलतोय. ऑफस्टिकचा चेंडू बॅटची एज घेतली होती. शतरक्षक पोचू शकले नाही, मात्र विकेट किपर यशपाल माली चेंडू मागे जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जात आहे. 56 धावा बनवायचे आहेत अगदी 24 चेंडू मध्ये. गोलंदाजी करताना दीपू मालीला आपण पाहतोय. बॅटर आता प्रतीक वाकडे. हवा देखील वाहत आहे आणि डावखुरी आताच्या फलंदाजाला हवा इथे चांगली आहे. पाहूया त्याचा फायदा घेईल का दीपू माली. चांगली गोलंदाजी करताना पहिले 2 चेंडू चांगले टाकलेले आहेत. पहिली धाव लागली गेली स्कोरबोर्डवर. ऑफस्टिकचा चेंडू खोलून काढला होता इथे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी होते. या ग्राउंडवर अनेक रेकॉर्ड सारे आहेत मानकुली टीम संघाच्या नावावर. दीपू मालीचं खास करून आपण कौतुक करूया. सुरुवात चांगली केली आहे. बॅटची एज घेतली होती. विकेट किपर यशपाल माली यांच्याकडून झाली हलकीशी चूक आहे. नक्कीच जर विकेट आला असता थोडासा दबाव देखील आला असता. दीपू माली त्याचे 100% आपल्या टीमसाठी देत आहेत. टीमचे कॅप्टन सौरभ माली आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये. तो थोडी देखील इंजर्ड आहे, मात्र तो खेळतोय. पुढचा चेंडू
इथे समोर उडवलाय चेंडूला, शतरक्षक चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये. पहिला विकेट दीपू मालीच्या खात्यामध्ये जमा होतोय. बॅटर प्रतीक आउट होतोय. चांगली झेल पाहायला मिळाली. सौरभ मालीच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन आहे. माहिती आहे नक्षत्र इंटरपॅचे चौदरपाडा संघ खूप चांगला आहे. त्या संघाबरोबर खेळायचा आहे. त्यांनी टार्गेट सेट केलेला आहे. त्या टार्गेटला इथे डिफेन्स करायचं आहे. मात्र चौदरपाडा टीम संघाचा पहिला विकेट इथे गमावलेला गेला आहे. प्रतीक वाकडे दगडमध्ये परतला. आता न्यू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विकी भंडारी मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी चर्चा करताना विकी योगेश सोबत, कारण की 4 चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत. 1 धाव आली आहे. अजूनही 2 चेंडू चांगले टाकायचे. 1 चेंडू चांगला टाकायचा आहे दीपूला. 5वा चेंडू झालेला आहे. 5व्या चेंडू विकेट मिळालाय. दीपू माली निर्णायक चेंडू टाकत आहे. या षटकातील मोठा फटका येणं देखील फार महत्वाचं आहे. हा चेंडू समोर केलेला आहे. शतरक्षक आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू सौरभ माली चेंडू खाली आहे. 2 विकेट घेतलेले आहे दीपूने. बॅटर आउट. एकच धाव दिला आणि 2 विकेट घेतलेले आहे दीपू मालीने. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक म्हणूया आपण. याच्या अगोदर 2 धावा 2 विकेट घेणारा गोलंदाज हे नक्कीच होता. तो म्हणजे त्याचं नाव आहे हेमंत पाटील. आजच्या दिवसामध्ये तो कारनामा केला होता. हेमंत पाटील केवनीचे. आणि नक्कीच आदित्य चौदरपाड्याचे खेळाडू आहे. त्यांनी देखील 1 धाव 2 विकेट घेतले होते. म्हणजे रेकॉर्ड जो आहे कायम आहे, बरोबरीचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य येतोय. आदित्य वाकडे. यशपाल माली गोलंदाजीमध्ये येत आहेत. आज बॅटिंग करत असताना नक्कीच एक षटकार त्यांच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला होता. तकदीर मालीने देखील एक षटकार ठोकला होता. मात्र आपण प्रीतचं कौतुक करूया. त्याने देखील आज दाखवलं खेळ जसं. सर्वांनी षटकार मारले. दीपूने देखील षटकार मारले. यशपाल ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला गुडघ्यावर टेकून चेंडूला पाठवलाय. गुडघा टेक सिक्सर देख. चेंडू सीमा पार येतोय षटकार. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहे धावपलकावर 7 धावा. 7 अटॅक सुरू केलेला आहे यशपाल मालीच्या विरुद्ध. आपण पाहतोय बॅटर योगेश कोहली. विकेट कीपर बॅट्समन आहे चौदरपाडा टीम संघाचा योगेश. आणि षटकाराने आगाज केले आपल्या इनिंगला. आपल्या डावाला सुरुवात केली आहे. धावा 7. यशपाल माली राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू एस्टॅनवर टाकण्याचा प्रयत्न होता. ओ माय गॉड, धाव घेतली जात नाहीये. धाव फार महत्वाची आहे. कारण की अशा धावा शेवटला जेव्हा धावा राहतात तेव्हा आपण विचार करतो की अगोदर ज्या धावा सोडल्या त्या आत्ता जर घेतल्या असत्या तर नक्कीच मॅच बनली असते. यशपाल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकला हा चेंडू गेलाय. स्वतः गोलंदाज फॉलोतर मध्ये लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून विकेट टू विकेट गोलंदाजी केली जात आहे. आता कुठेतरी धाव पूर्ण केलेली आहे. योगेश कोहलीने आता स्ट्राइक आदित्य वाकडे याच्याकडे. धाव संख्या 8. 8 रन. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. यशपाल माली राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय. पुन्हा एकदा कंट्रोल पूलचा स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. जमिनी लगत चेंडूला खेळला गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक दीपू माली होता. फक्त एकच धाव. धाव संख्या 9. 9 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू गोलंदाज यशपाल. मोठा फटका इथे आलेला आहे.
याच फटक्यासाठी जाणला जातोय योगेश कोहलीला आणि तो फटका त्याच्या बॅटमधून आला इथे. आता थोडीशी चर्चा सौरभ माली आपल्या यशपाल माली गोलंदाजसोबत नक्कीच करेल, कारण की धावा बनत आहेत. असं जर सुरू राहिला तर शेवटच्या षटकापर्यंत सामना नक्कीच रंगेल. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 15 धावा, 15 लॉस ऑफ 3 विकेट, 15 रन 2 विकेट के नुकसान पे. 2 विकेट हो चुके लेकिन रन भी बन रहे, धावा बनत आहेत, ते फार महत्वाचं आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज यशपाल मालीला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. 14 धावा खर्च झालेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. यशपाल माली राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे. योगेश हा देखील चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल इथे. षटक समाप्त. या षटकामध्ये 15 धावा आल्या, धावफलकावर 16 धावा. चाळीस धावांची अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. आज आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये 38 धावा देखील इथे चेस झालेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 घेऊन तकदीर माली गोलंदाजीसाठी आलेला आहे. मनकुली गावामध्ये 1 से बढ़कर 1 खेळाडू आहेत, त्याच्यातून हे यंगस्टार खेळाडू देखील या टीममध्ये जॉईन आहेत. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या चालू हंगामामध्ये. तकदीर मालियाने चांगली ओपिनियन दिली होती, आपण त्याची देखील चर्चा करू. मात्र सुरुवात इथे केली आहे डॉट चेंडूने. जेव्हा बाईक मिळाली तकदीर मालीला तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत यशपाल माली खेळ तेव्हा तकदीर माली सांगितलं होतं की मी तोपर्यंत खेळ. इथे दांडी गुल बोल्ड केलाय. जोपर्यंत यशपाल माली खेळ तोपर्यंत मी माझ्या संघासाठी खेळ, तकदीर माली यांनी सांगितलं होता. गावाचा नाव तकदीर माली आणि यशपाल माली या दोघांच्या खेळाडूंच्या नावावर आपण मानकुली टीमला जाणला जातो, मानकुली गावाचं नाव घेतला जातो. या खेळाडूने आपल्या गावासाठी भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहेत, चांगले चांगले खेळाडू घडवलेले आहेत. आजही आवर्जून नाव घेतलं जातं या खेळाडूंचं. यशपाल माली दादांचं नावाचं स्टँड मानकुलीच्या मैदानावर तुम्ही कधी खेळायला जात असेल तर तुम्ही तिथे नक्कीच बघत आहात. अशा खेळाडूंना आपण नक्कीच गाईड करणं फार महत्त्वाचं आहे खेळाडूंना, आणि ते करतायत आपल्या टीमला, आपल्या सर्व खेळाडूंना. कारण की मागच्या इंटरव्ह्यूमध्ये दीपू मालीने देखील सांगितलं होतं की माझा दादा माझ्या सोबत आहे आणि मी त्यालाच फॉलो करत आहे, माझा गुरु तोच आहे. ही देखील व्हिडिओ व्हायरल झाली होती. असं फार कमी पाहायला मिळतंय. सिनियर खेळाडूंचं आदर करणं फार महत्त्वाचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय विशाल डाकी आलाय. तकदीर गोलंदाज, चांगली गोलंदाजी, विकेट मिळालाय, धाव खर्च झाले नाहीये षटकामध्ये. हा चांगला चेंडू आहे, फिंगर रोल केले होते. चेंडू चांगला आहे, गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळत आहे. फिरकी गोलंदाजी आहे. धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, ऑफस्टिक सोडून गेलाय. इथून वाईटचा इशारा पंचांनी दिलेला आहे. चला आपण फिल्डिंग लावायची आहे प्लीज. धावसंख्या 17 धावा, भरपूर उशिरानंतर धाव आली आहे स्कोर बोर्डवर. तकदीर पुढचा चेंडू घेऊन जात आहेत. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. हा चेंडू देखील चांगला आहे. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. जादूहीन गोलंदाजी पाहायला मिळत आहे. तकदीर मालीचा पुढचा चेंडू
आता पुन्हा हवेमध्ये चेंडू गेलेला आहे आणि शतरक्षक झेल सोडताना आपण पाहत आहे. टीमचे कॅप्टन सौरभ मालीने ही झेल सोडली आहे. 2 पकडल्या, तिसरी सोडली. काही हरकत नाही, असं कौतुक करताना असं होत असतं. कमी कमी जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग देखील करताना बघितले आपण. शेवटचा बॉल आहे या षटकातील. चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्र आहे, शतरक्षक दूरवर आहे, चेंडू चालले सीमा पार येते चौकार. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा. 3:38 झालेले आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय हरेश पाटील गोलंदाजीसाठी आलेला आहे. हरेश पाटील भरपूर धावा ठेवलेल्या आहेत षटकामध्ये. 34 धावा बनवायचे आहेत. 6 मध्ये 6 षटकात ठोकला तरच मॅच जिंकू शकतो. हा कारनामा कित्येक वेळा झालेला आहे या मैदानावर. सुरुवात तर एका धावाने केली आहे फलंदाजाने. सौरभ मालीला चेंडूला फील्ड करतोय. यावर्षी सौरभ माली ज्या संघामध्ये खेळला होता श्राई श्रद्धा इन्फ्रा या टीममध्ये, त्याने पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती. त्याने तो BPL जिंकला, मानकुलीकरांचं मन जिंकलं. तो खेळाडू तुम्ही पाहताय मैदानामध्ये. हरी जोशी त्या टीममध्ये देखील होते. उमेश नाईक, करेश मात्रे, मिलिंद मात्रे, भूषण मात्रे, निकी जोशी सर्व खेळाडू खेळले होते गावातील. चांगला स्ट्रोक, शतरक्षक आहे तिथे, मात्र चेंडू चालला सीमा पार चौकार. मयूर किती धावा झालेल्या आहेत आतापर्यंत? 27 धावा. हर जीत होत असते, मात्र मन जिंकली मानकोली संघाने. कारण की धावांचा टार्गेट अगदी चांगला ठेवला. त्याला डिफेन्स देखील करण्याची तयारी त्यांनी ठेवली आणि डिफेन्स आतापर्यंत चांगला झालेला आहे. बॅटर प्रयत्न करतोय आदित्य. फुलटा चेंडू होता, कव्हरवर शतरक्षक आहे. सौरभ चेंडूला फील्ड करतोय. आज चेंडू देखील पिचा सोडत नाहीये सौरभ मालीचं. या इनिंग मध्ये जवळजवळ 7 ते 8 चेंडू त्यांनी स्वतः फील्ड केले. विशाल डाकी नक्षत्र इंटरप्राइजेसचा चौदरपाडा टीमची तलवार अशी म्हटलं जात आहे आणि स्ट्राईक वर गेले. एखादा षटकार जाता जाता पेश करेल का? पाहूया, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल का? आणि आलाय षटकार. जाता जाता ठोकला एक मोठा षटकार. कॅप्टन खुश आहे. कॅप्टन कौतुक करताना रोशन भंडारी. शेवटचा चेंडू आहे. एक पाऊल दूर विजयापासून आई एकविरा. मानकुली टीम मात्र इथे वाईट आलाय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा आता एक चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश पाटील. एक चेंडू टाकायचंय आणि हा चेंडू डॉट. अशा प्रकारे आई एकविरा मानकुली टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच 2 विकेट आणि 19 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. तो आहे दीपू माली इज अ मॅन ऑफ द मॅच. प्रीत
याला आपण ही मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केलेली आहे दीपू मालीने. तर प्रीत आपण व्यासपीठावर यायचे. जेव्हा संघ जो अडचणीमध्ये होता तेव्हा प्रीत किनी याने 3 षटकार ठोकले होते. संघाचा सिनियर खेळाडू म्हणून दीपू माली यांनी ही मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केलेली आहे प्रीतला. खूप खूप अभिनंदन मानकुली संघाचं.